नमस्कार, मी स्वप्नील. सिद्धांत प्राईम न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंचर भागातील डोबेमाळा माळवस्ती या ठिकाणी उभे आहोत. या ठिकाणी हे गटरची जी ड्रेनेज लाईन आहे त्या संदर्भात संतोष बानकेले यांनी संपर्क केला होता. त्यांच्या घराशेजारी जे गटर आहे त्या गटारा संदर्भात त्यांची काय समस्या आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. समस्या आहे नक्की आणि काय काय विषय आहे तुमचा? नमस्कार, मी संतोष बानकेले, राहणार डोबेमाळा माळवस्ती, मार्केट यार्ड मुळेवाडी, इंजिनिअरिंग कॉलेज या रस्त्यालगत माझं घर आहे. एक साधारणतः 1.5 वर्षापूर्वी या ठिकाणी माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या निधीतून 1 कोटी रुपये रस्त्यासाठी मंजूर झाले आणि काही रस्ता साधारणतः एक 200 मीटर रस्ता हा त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता तयार देखील झाला. परंतु रस्ता होत असताना त्या ठिकाणी गटाराची कुठलीही सुविधा नव्हती आणि ती सुविधा नसल्यामुळे आमच्याच भावकीतले माझ्या परिवारातल्या काही बंगले आहेत त्या बंगल्यांचं ड्रेनेजचं जे पाणी आहे ते त्यांनी कुठं सोडण्याचा मार्ग नसल्यामुळे या ठिकाणी एक शोष खड्डा घेऊन त्या ठिकाणी ते पाणी सोडलेलं आहे आणि या ठिकाणी खडकाळ जमीन असल्या कारणाने हे पाणी जमिनीमध्ये मुरत नाही. परंतु त्याचा त्रास माझ्या वैयक्तिक कुटुंबाला असो किंवा बाकीच्या लोकांना सुद्धा देखील होत आहे. येथे अनेक परिवार राहतात, त्यामध्ये मग डास मच्छर होणे, साप वगैरे, बेडकांमुळे साप वगैरे येणे हे अनेक प्रकार या ठिकाणी होतात. दुर्गंधी सुटली असते. तरी माझी नगरपंचायत यांना जवळजवळ मी 1 वर्ष शिवसाहेबांशी तोंडी तक्रार त्या ठिकाणी केली, व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील तक्रार केली, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार की तुम्ही लेखी अर्ज द्या. परंतु लेखी अर्ज दिला, माझ्याच परिवाराच्या विरुद्ध मी लेखी अर्ज देणे योग्य वाटलं नाही म्हणून मी त्यांना लेखी अर्ज दिला नाही. कारण हे देखील माझ्या परिवारातले लोक आहेत, परंतु गटर नसल्यामुळं नाईलाजास्तव त्यांना शोष खड्डा घ्यावा लागला. कारण ते देखील आपल्या नगरपंचायतचा टॅक्स भरत आहेत आणि टॅक्स भरत असताना आपण स्वच्छता निधी घेतो, आरोग्य कर त्या ठिकाणी घेतो, परंतु आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी आपण कुठलंही पाऊल उचलत नाही. तर माझी नगरपंचायतला विनंती आहे, आम्ही त्या ठिकाणी रस्त्यामध्ये पाईप टाकून ठेवलेला आहे. आपण लवकरात लवकर अगदी 200 मीटरच्या अंतरावर या ठिकाणी ओढा आहे आणि ओढ्यालगत आमची वस्ती आहे. या पाणी जाण्याचा सोर्स हा अत्यंत नॅचरल नैसर्गिक असा त्या ठिकाणी उतार आहे आणि जर गटर काढलं तर हे पाणी ओढ्याला सोडता येईल आणि पार अगदी 10-1 घरांचंच पाणी त्या ठिकाणी त्या गटाराला जाणार आहे. त्यामुळे फारसं मोठं काही नुकसान होणार नाही. तरी आपण नगरपंचायतनी आपण ह्या घोषणा फक्त सुंदर मंचर, सुंदर शहर, स्वच्छ मंचर असं बोललं जातं, परंतु प्रत्यक्ष मात्र तसं होत नसताना दिसत आहे. तर माझी तुम्ही आता या ठिकाणी आता नगरपंचायतची निवडणूक पार पडली, नगरसेवकांना तुम्ही याबाबत समस्या मांडली? याबाबत मी नगराध्यक्ष माननीय राजश्रीताई गांजाळे आणि या गावचे माजी सरपंच दत्ताभाऊ गांजाळे यांच्याशी देखील त्या ठिकाणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि वैयक्तिक फोन करून त्या ठिकाणी मी त्यांना कळवलेलं आहे. मी लेखी तक्रार न देण्याचं कारण ज्या घरांच्या बद्दल आहे, जे कुटुंबाचं पाणी त्या ठिकाणी येतंय तो परिवार देखील माझ्याच कुटुंबातला असल्या कारणाने मी लेखी तक्रार दिली नाही. परंतु प्रत्यक्ष जाऊन जवळजवळ 1.5 वर्ष मी त्या ठिकाणी नगरपंचायतमध्ये जातोय, सिवनला भेटतोय, संबंधित अधिकाऱ्यांना भेटतोय. आता मी सरपंचांची सुद्धा, माजी सरपंचांची देखील भेट घेतली. त्या ठिकाणी राजश्रीताई गांजाळे नगराध्यक्ष नवनिर्वाचित यांना देखील ते कळवलेलं आहे. तरी आपण आलेले सर्व निवडून आलेले नगरसेवक यांना विनंती आहे की आपण आतापर्यंत फक्त कागदावरती सुंदर मंचर, सुंदर शहर आणि स्वच्छ मंचर अशी घोषणा देतो, परंतु प्रत्यक्ष आज देखील अनेक वाड्यां वस्त्यांवरती गटारांची समस्या आहेत आणि जर गटाराची समस्या आपण सोडू शकलो नाही तर आपल्याला सुंदर मंचर, स्वच्छ मंचर म्हणण्याचा अधिकार राहत नाही. ज्याप्रमाणे माझी वसुंधरा यासाठी जे काम झालं ते काम नगरपंचायतने केलं, त्याचं फलित देखील आपल्याला मिळालेलं आहे. तसंच स्वच्छ मंचर आणि सुंदर मंचर जर करायचं असेल तर वाड्या वस्त्यांवरती जी गटारांची समस्या आहे ती सोडवणे देखील आपलं आद्य कर्तव्य आहे आणि जास्तीत जास्त स्वच्छतेकडे लक्ष द्यावे एवढीच या ठिकाणी विनंती करतो. नगरपंचायतला तुमची काय मागणी असणार आहे? माझी एवढीच मागणी असेल की अतिशय वड्यालगत असलेली ही वस्ती आहे आणि साधारणतः 200 मीटर हे गटर काढावं लागणार आहे. तर लवकरात लवकर येणाऱ्या 19 तारखेला आपल्या
हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे महाराष्ट्राचा पाडवा सण आहे. नवीन वर्ष आपलं हिंदूंचं त्या ठिकाणी सुरू होत आहे. 19 तारखेच्या आत जर हे गटर झालं नाही तर मी स्वतः आमच्या वस्तीतील सर्व महिलांना घेऊन त्या ठिकाणी नगरपंचायतच्या समोर उपोषणाला बसणार आहे. तरी माझी विनंती राहील की लवकरात लवकर आपल्या हातात 20 दिवस आहे. 20 दिवसाच्या आत आपण या गटाराचं नियोजन करावे एवढीच या ठिकाणी विनंती करतो. तर हे होते संतोष बानखेले. या ठिकाणी हे त्यांचं घर आहे आणि ह्या घरापासून अगदी काहीच अंतरावरती हे गटर आहे. पूर्णपणे पाणी साठलेलं आहे. त्यांना डासांचा प्रादुर्भाव होतोय. अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतंय. तर संतोष बानखेले यांनी नगरपंचायतला अल्टिमेट दिला आहे 20 दिवसात जर ह्या गटारावरती काही उपाययोजना झाली नाही तर नगरपंचायत समोर उपोषण करणार असल्याचा इशारा दिलेला आहे. तरी ही समस्या त्यांची लवकरात लवकर सुटावी अशी त्यांनी मागणी केली आहे. आता नगरपंचायत यावरती काय उपाययोजना करणार आहे आपण पाहणार आहोत. मी स्वप्नील, तुम्ही पाहत राहा सिद्धांत प्राईम.